सर्वांना सप्रेम जय भीम. तर आपण लाईव्ह आलेलो आहोत. सर्वांना सप्रेम जय भीम. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आणि ते आपल्या आयुष्यामध्ये उतरविण्यासाठी आपण बुद्धवंदना आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पठण करतो. त्यांच्या उपदेशाने आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडवून घेण्यासाठी आपण ही बुद्धवंदना आणि त्यांचा उपदेश रोज सायंकाळी 7:30 वाजता लाईव्ह घेतो. आपण बुद्धवंदनेला सुरुवात करूयात. सर्वांनी हात जोडावे आणि सामूहिक बुद्धवंदना आपण सुरुवात करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते द्वारतैनं कथं सबमपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतैनं कथं सबमपराधं खमतु मे भन्ते. तथ्यंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतैनं कथं सबमपराधं खमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते. तथ्यंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अधिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणुपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पुय्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावम्.
गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम् घनसारपदितेन दीप्तेन तं धनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सभ्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एष मूल्यनिशिन्नो सभारिविजयखापत्तु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमये ते महामोदिलोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्यामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धातीता च एच बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वधा नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममम् यङ्किञ्चिरत्नं लोके विजतिदापतु रत्नं बुद्धसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारंस सैनामहन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छानन्तयानो लोकोत्तमुतं प्रणमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो सन्धिष्ठिको अकालिको यैपसिकोपनायको पच्यतं वेदितभो वियुहिते धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीता च एच धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा वन्दामि सर्वधा नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चान्तिदोत्तमं धम्मेयो कलितो दोषो धम्मो कमतु तं ममम् यङ्किञ्चिरत्नं लोके विजतिदापतु रत्नं धम्मसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे अष्टाङ्गिको वर्योपथो जनानं मुखापवैसा उज्कुवमग्गो धम्मं आयं सन्ति करो पनीथो नियानिगोतं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावत संघो उजुपटिपन्नो भगवतो सावत संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावत संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावत संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगामि अट्ठपुरुषपुग्गला एष भगवतो सावत संघो आहनयो पाहनयो दक्षिणयो अंजलिकरणयो अनुत्तरो पुय्यंखेतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष संघातीता च एष संघा अनागता पचुपन्ना च संघा वन्दामि सर्वधा नत्थि मे शरणम् आयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं चान्तिदोत्तमं संघेयो खलितो दोषो संघो खमतु तं ममम् यङ्किञ्चिरत्नं लोके विजतिदापथु रत्नं सङ्गसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हिनेकी समेधिपथो अनासो तं प्रणमामि संघम् इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अध्यायमाय परिपथ्या जातिजरामरणं महापरिमुंस स्वामी इमे न पुय्यङ्कमे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको
सकलबीजं विधुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षुगम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधुवरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उत्तरा भगवंता चाखरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीता उजळल्या अंगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. बुद्धवंदनेनंतर भगवान बुद्धांचे विचार त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथातून आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी आपण धम्मग्रंथाचे पठण करूया. प्रथम खंडामधील भाग 12वा राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर. राजपुत्राने महामंत्र्यास काय काय उत्तरे दिली ते या भागामध्ये आज आपण पाहूया. पवित्र परंपरेने समर्थिलेले व योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्य आहे, परंतु माझ्यासंबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईल. सिद्धार्थ गौतम बुद्ध त्याचा मित्र आणि महामंत्री यास स्पष्टीकरण देऊ इच्छितो. मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेले आहेत हे मला माहीत आहे. सिद्धार्थ म्हणतो, जे ऐहिक विषय आहेत त्यांची मी अवहेलना करत नाही आणि जे मानव मात्र आहेत ते सर्व या वासनांमध्ये गुरफटलेले आहेत असे तो म्हणतो. पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषय भोगण्यात आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणार नाही. आणि जरी तू म्हणत असला की थोर महात्मे सुद्धा विषयावासनेत बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. सिद्धार्थ गौतम म्हणतो, जरी किती पण थोर महात्मे या विषय वासनांना बळी पडलेले जरी असले तरी त्यांचा शेवटी त्यातून नाशच झालेला आहे. जेथे सर्व नाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयांचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महानता असूच शकत नाही. सिद्धार्थ म्हणतो, जिथे ऐहिक विषयाचा मोह आहे, जिथे वासना आहेत, जिथे आत्मसंयमाचा स्वतःमध्ये आत्मसंयम नाही तिथे महात्मा असूच शकत नाही. त्या व्यक्तीमध्ये महात्मत्व असूच शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी
आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नाही तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असे मी म्हणतो. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यात्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषयवस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यास काय अर्थ आहे? आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांशी फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासाठी अपात्र आहेत असे नाही का? या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पनेने उदयनीन निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनाला निवेदन केली. सिद्धार्थ गौतमाचे हे सगळे संकल्प ऐकून उदयनीन हा निरुत्तर झाला आणि त्याने हे जे सिद्धार्थ गौतमाची जी हकीकत आहे ती सर्व त्याच्या पित्याला शुद्धोधन जो राजा आहे त्याचा पिता सिद्धार्थ गौतमाचा याला जाऊन सांगितली. आपल्या पुत्राने मन सर्व प्रकारच्या विषय भोगनापासून प्रवृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखे तो विव्वल झाला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यांचाही विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजिलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून घेतलेल्या त्या युवतींचे ते अंतःपुर विसर्जित करण्यात आले. उद्या आपण पाहूया 13वा भाग, शाक्य संघात प्रवेश. आजच्या भागात आपण पाहिले की सिद्धार्थ गौतम हा कोणत्याच विषय वासनेमध्ये गुरफटत नव्हता. आपण आजच्या वंदनेची आणि ग्रंथपठणाची समाप्ती करूया. सब पापस अकरणं कुशलसुपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं विच नथावता धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुतवान धम्मकाय न पश्यति सवे धम्मधरो यो धम्म न प्रमजति नत्थि मे शरणमायं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम् नत्थि मे शरणमायं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम् नत्थि मे शरणमायं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु साधु साधु.